दिवाळी, दिव्यांचा सण. प्रभू राम अयोध्येत परतले म्हणून साजरा होणारा हा उत्सव हे तर आपल्याला माहीतच आहे. पण मग प्रश्न पडतो की सण रामांचा, तर मग पूजा लक्ष्मीची का? हेच तर खरं कोड आहे. ही लोकप्रिय कथा रामायणातून आहे. राम 14 वर्षांनी परतले आणि संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळून निघाली. पण गंमत बघा, दिवाळी फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाही. हा अनेक युगांमधील घटनांचा संगम आहे. प्राचीन ग्रंथांनुसार याच दिवशी 2 मोठ्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे विजय आणि दुसरी म्हणजे समृद्धी. याचं सार एका संस्कृत तत्वात आहे, जिथे धर्म तिथे लक्ष्मी. म्हणजे राम आणि लक्ष्मीचं संतुलन. म्हणजे खरी समृद्धी ही धर्माच्या मार्गावरूनच येते. आणि म्हणूनच दिवाळीत या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. ठीक आहे, पण मग लक्ष्मीसोबत गणपती का? कारण गणेश आहेत बुद्धीची देवता, म्हणजेच विघ्नहर्ता. म्हणजे लाभ लक्ष्मी मिळवण्यासाठी शुभ गणेश बुद्धीची जोड हवी, तरच समृद्धी टिकते. आणि हा संतुलनाचा प्रवास फक्त एका दिवसाचा नाही, तर तो तब्बल 5 दिवस चालतो. सुरुवात होते आरोग्याने, मग आंतरिक शुद्धी, समृद्धीचं स्वागत, निसर्गाबद्दल कृतज्ञता आणि शेवट नात्यांच्या गोडव्याने. पण या सगळ्या परंपरांमागे फक्त श्रद्धा आहे की काही विज्ञान पण आहे? तर बघा, दिवाळीच्या दिवशी म्हणजे कार्तिक अमावस्येला निसर्गातली ऊर्जा खूप कमी झालेली असते. आणि दिवे लावल्याने फक्त अंधार दूर होत नाही, तर वातावरण शुद्ध होतं आणि आपलं मनही शांत होतं. आणि हाच संदेश आता फक्त भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो जगभर पोहोचला आहे. नेपाळ, सिंगापूर, फिजी अशा अनेक देशांमध्ये दिवाळी हा एक मोठा आणि अधिकृत सण आहे. इतकंच काय, 2023मध्ये अयोध्येने तब्बल 22 लाखांपेक्षा जास्त दिवे लावून वर्ल्ड रेकॉर्ड केला. अगदी व्हाईट हाऊसपासून ते UK पार्लमेंटपर्यंत जगभरातील नेते दिवाळीचा वैश्विक संदेश मान्य करतात. म्हणजे थोडक्यात दिवाळी हा धर्माच्या विजयाचा उत्सव आहे, जो समृद्धीचं दार उघडतो. तर मग ह्या दिव्यांच्या सणातून आपण नक्की काय शिकायचं? हेच की चांगुलपणा, ज्ञान आणि समृद्धी या गोष्टी वाटल्याने कधीच कमी होत नाहीत, उलट वाढतात. तर मग या दिवाळीत आपण आपल्या आतला कोणता अंधार दूर करणार आहोत?